नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या स्वरुचिरा या यूट्यूब चॅनलवर. एक छोटीशी सुधारणा आहे माझ्याने आपल्या. हो मैत्रिणी, मला पाहणाऱ्या प्रत्येक प्रेक्षकाचं आहे हे चॅनल. ज्यांनी वेळात वेळ काढून माझे व्हिडिओज पाहिले आहेत, त्याखाली कमेंट केली आहे, ते लाईक केले, ते शेअर केले, ज्यांनी हे चॅनल सबस्क्राईब केले, त्या प्रत्येकाचं हे यूट्यूब चॅनल आहे. मैत्रिणींनो, काही दिवसांपूर्वी मी एका पूड चटणीची म्हणजे इडली पोळीची रेसिपी मी माझ्या घरी कशी करते ती शेअर केली होती. त्या व्हिडिओला तुम्ही प्रचंड प्रतिसाद दिल्याबद्दल मी तुमची मनापासून आभारी आहे. आज त्याच अनुषंगाने दक्षिण भारतीय खाद्यसंस्कृतीतील एक महत्त्वाचा गाभा म्हणजेच इडली, तर केवळ दक्षिण भारतातच नाही तर भारतातील प्रत्येक घराघरात नाश्त्याचा पदार्थ म्हणून जागा मिळवलेली अशी इडली, त्या इडलीच्याच संदर्भातला हाच व्हिडिओ आहे. ती इडली कशी करायची, त्यासाठी काय पूर्वतयारी लागते, तांदूळ कुठला घ्यावा, डाळ किती तास भिजवायची, तांदूळ त्यासोबत कसे भिजवायचे, इतर काय जिन्नस लागतात, हे मला माहीत असलेले सगळ्या टिप्स मी आजच्या व्हिडिओत मी शेअर करणार आहे. त्याच्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही आवर्जून शेवटपर्यंत पहा. आज आपण जे पाहणार आहोत ते केवळ इडलीसाठी नाही तर एक वर्सेटाईल बॅटर बनवणार आहोत. तर ते बॅटर वापरून आपण घाई गडबडीच्या वेळेला लगेच नाश्त्याचे वेगवेगळे प्रकार म्हणजेच इडली, डोसा, उत्तप्पे, आप्पे, मसाला डोसा हे पदार्थ त्या बॅटरपासून करता येतात. तर ते बॅटर एक रेडी करून आपण फ्रीजमध्ये कसं स्टोअर करायचं आहे या संदर्भातल्या मला माहीत असलेल्या सगळ्या टिप्स मी या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ अवश्य शेवटपर्यंत पहा. आणि आपल्याला पाहणाऱ्या काही जणांनी जर आपले चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांना माझी कळकळीची विनंती की तुम्ही हे चॅनल जरूर सबस्क्राईब करा. तुमचं सबस्क्रिप्शन मला प्रोत्साहन देणार आहे नवीन नवीन व्हिडिओ करण्यासाठी. त्याच्यामुळे त्वरितच हे चॅनल सबस्क्राईब करा आणि वेळ काढून आवर्जून माझे व्हिडिओ पहा. धन्यवाद. मैत्रिणींनो, इडली डोशाच्या, आप्प्याच्या, उत्तप्प्याच्या एका त्या वर्सेटाईल बॅटर करता आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे हे आपण कृतीवार समजून घेऊयात. सर्वप्रथम मी अशी 2 वेगवेगळी पातेली घेतली आहेत. काही जण डाळ, तांदूळ आणि सगळेच जिन्नस एकत्र सुद्धा भिजवतात, त्यात देखील काही प्रॉब्लेम नाही आहे, पण मी ते वेगवेगळे भिजवून तुम्हाला दाखवणार आहे. सर्वप्रथम तुम्ही लक्षात ठेवा की डाळ, तांदूळ घेताना एक साधारण एक पर्टिक्युलर वाटी किंवा एक मापाचं असं एक ग्लास किंवा छोटासा असा पेला हा एकच ठेवा आणि त्या अनुषंगानेच हे प्रमाण घ्यायचं. हे प्रमाण सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. आता इडली करता तांदूळ कुठला वापरायचा आहे, तर तांदूळ ना हा बघा, आता हा ना इथे मी सोना मसुरी राईस घेतला आहे. सोना मसुरी राईसऐवजी तुम्ही इडलीचा बॉइल्ड राईस येतो तो वापरू शकता, इडली रवा वापरू शकता किंवा कोणत्याही प्रकारचे रेशनचे तांदूळसुद्धा चालतात. फक्त लक्षात ठेवायचं आहे कुठल्याही प्रकारचा सुवासिक तांदूळ तुम्ही वापरू नका, बासमती वगैरे, त्याने शक्यतो इडल्या ना चिवट होतात. त्याच्यामुळे आता आज हा ना मी सोना मसुरी तांदूळ घेऊन बनवणार आहे इडल्या. तर या वाटीने हा तांदूळ माझ्याकडे जो आहे ना तो तांदूळ साधारण 3 पेले मी घेणार आहे. लक्षात ठेवा तांदूळ आपल्याला 3 पेले हवेत. 1 2 आणि हे 3 असे 3 पेले मी तांदूळ घेतले. आता याच्या प्रमाणात आपल्याला उडदाची डाळ किती घ्यायची आहे, तर उडदाची डाळ ना ही 3 पेले जर तांदूळ आपण घेतले तर साधारण 1 पेला आपल्याला उडदाची डाळ घ्यायची. सॉरी, हे बघा त्या सेम पेल्याने ना हे मोजून बरोबर 1 पेला उडीद डाळ घेणार आहे. आता याऐवजी ना तुम्ही उडीद गोटा डाळ मिळते ती उडीद गोटा डाळ देखील वापरू शकता. त्याने शक्यतो तीच वापरावी. आता माझ्याकडे ती नाही आहे, ही 2 चकलं केलेली ही साधी डाळ आहे उडदाची, त्याच्यामुळे ही मी वापरते. पण ती वापरली ना तर इडली जास्त सॉफ्ट होण्याची शक्यता असते.
अख्खी उडीद डाळ म्हणजे साल काढलेली डाळ, सालीसकटची डाळ नाही. सालीसकटची डाळ तुम्ही वापरलीत तर त्या इडल्या रंगाने शुभ्र होणार नाहीत. आता हे जे मी बॅटर बनवते ना, हे मी वर्सटाईल बॅटर बनवते. हेच बॅटर मी डोस्याला देखील वापरणार आहे. तर मग त्याच्याकरता ना मी ही थोडीशी चण्याची डाळ घेते. ही साधारण पाव वाटी, या वाटीच्या साह्याने मोजली ना तर ही पाव वाटी मी डाळ ही पण घेतली, ही पण टाकते याच्यात. जर तुम्ही हे फक्त आप्प्यांसाठी भिजवणार असाल ना बॅटर, तर शक्यतो चणा डाळीचा वापर खूप कमीत कमी करा. म्हणजे अगदी 1 चमचा 2 चमचे इतकीच करा, जास्त वापरू नका. कारण आप्पे मग त्याच्यामुळे ना चिवट होण्याची शक्यता असते. आता ही मी वापरते कारण मी जेव्हा डोसे करणार आहे तेव्हा ते डोसे ना त्याला छान तो खरपूस लाल रंग येतो, तो हा चणा डाळीमुळे येतो. आणि थोडीशी साखर आपण त्याच्यात घालतो त्याच्यामुळे येतो. ते मी जेव्हा करेन तेव्हा तुम्हाला दाखवेन. तरी थोडीशी चणा डाळ घ्यायची आहे आपल्याला. त्याचबरोबर हे पीठ ना फर्मंट होण्यासाठी चांगली अशी एक, हे बघा छोटा चमचा ना आपण मेथीदाणा घ्यायचा आहे. तो मेथीदाणा त्यात डाळीच्या मिश्रणात मी घालते. मेथी मुळात उष्ण असल्यामुळे ना हे पीठ फर्मंट व्हायला खूप मदत होते आपल्याला इडलीला. त्याच्यामुळे तो मेथीदाणा आपण घ्यायचा आहे पीठ भिजवताना. शिवाय या छोट्याशा पातेल्यात ना मी आता हे बघा साधारण अर्धा वाटी ना मी पोहे घेतलेत. हे पोहे पण मी भिजवून ठेवणार आहे. हे तुम्ही जेव्हा वाटायला घ्याल ना तेव्हा लागलीच भिजवले तरी चालणार आहेत पोहे, ते लगेच भिजतात. पण मी आता ते सगळं एकदमच भिजवते त्याच्यामुळे काढून घेतलंय. या पोह्यांमुळे ना इडली मऊ होण्यासाठी खूप मदत होते. तर या पोह्यांऐवजी तुम्ही ना साबुदाणे पण वापरू शकता इथे. आणि त्याशिवाय ना रात्रीचा उरलेला शिळा भात जो असतो ना, तो भात देखील वापरू शकता या बॅटर वाटताना. त्या भातामुळे देखील ना छान जाळी पडते, ते पीठ फर्मेंट व्हायला मदत होते आणि इडल्या आपल्या छान हलक्या होतात. आता हे दोन्ही म्हणजे तांदूळ आणि हे डाळीचं हे जे मिश्रण आहे मेथीसोबतचं, हे मी 2 ते 3 वेळेला स्वच्छ पाण्याने व्यवस्थित धुवून घेणार आहे. आणि डाळ बुडेल त्याच्यापेक्षा एखाद दुसरा पेरवर ना असं दोन्हीकडे पाणी घालून मी हे भिजत ठेवणार आहे. आता हे किती तास भिजायला ठेवायचं आहे, तर हे साधारण सोकिंग टाईम साधारण डाळीचा ना 4 तासात उडीद डाळ भिजते. आणि तांदळाला सुद्धा 5 तास पुरेसे असतात. पण साधारण आपण हे 5 ते 6 तास सगळं भिजायला घालणार आहोत. आणि मग त्याच्यानंतर आपण ते भिजल्यानंतर वाटणार आहोत. तर आता हे मी सगळं व्यवस्थित धुवून घेते आणि भिजत घालते. तुम्ही पाहू शकताय मैत्रिणींनो, आपण हे तांदूळ, ही डाळ आणि हे पोहे, ते व्यवस्थित पोहे सुद्धा आधी ना भिजवत घालण्याच्या आधी व्यवस्थित चाळून घ्यायचे. त्यात काही अतिरिक्त घाण असेल तर ती निघून जाईल त्याने. या डाळीला देखील आणि तांदळाला देखील थोडीशी पांढरी पूड, बोरिक पावडर वगैरे लावलेली असते, टोके लागू नये म्हणून ती व्यवस्थित 2 ते 3 पाण्याने स्वच्छ व्यवस्थित धुवून घेऊन मग ती बुडेल इतकं आणि त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त पाणी असं मी ठेवून हे तांदूळ आणि ही डाळ भिजायला घातलेली आहे. पोह्यात देखील मी थोडंसं पाणी ठेवलेलं आहे. आता आपण हे साधारण सगळं ना साधारण 5 ते 6 तास आपण भिजत घालायचं आहे. आणि 5 ते 6 तास झाल्यानंतर आपण ते वाटायला म्हणजे मिक्सरवरनं फिरवून घ्यायला काढायचं. आता हे मी झाकून ठेवते आणि आपण नंतर 5 ते 6 तासांनी ते चेक करूया व्यवस्थित भिजले का. मैत्रिणींनो, साधारण 6 तासापूर्वी आपण जे इडलीसाठी तांदूळ आणि डाळ भिजत घातली होती ती आता कितपत भिजली आहे आणि कशी दिसते हे आपण पाहणार आहोत. हे बघा तुम्ही पाहू शकताय. सर्वप्रथम मी तुम्हाला पोहे दाखवते. हे पोहे मी भिजवून घेतले ते. आता ह्या पोह्यांनी बघा पूर्ण पाणी ते सोक केले. जास्त पाणी ठेवलं नव्हतं, अगदी पोहे बुडतील इतपतच पाणी ठेवलं होतं. आता या पातेल्यात आपण उडीद डाळ, थोडीशी चणा डाळ आणि हे मेथीचे दाणे भिजत घातले होते. तर तुम्हाला मी दाखवते. हे बघा उडीद डाळीचा आकार एकदम ऑलमोस्ट वाढलेला आहे, मोठा झाला आहे, म्हणजे ती व्यवस्थित भिजलेली आहे.
त्यानंतर हे तांदूळ पण पाहू शकता तुम्ही. हे तांदूळ सुद्धा बघा आता भिजवून झाल्यानंतर व्यवस्थित फुललेले आहेत, ते व्यवस्थित पाणी सोक केलेलं आहे त्यांनी. तर आता आपण हे सगळं मिश्रण आहे ना एक एक करून, म्हणजे आधी डाळीचं मिश्रण वाटून घेऊया आणि मग नंतर तांदूळ वाटून घेऊयात. तर ते कितपत बारीक आपण वाटायचं हे मी दाखवते तुम्हाला. हे पहा मैत्रिणींनो, या मिक्सरच्या भांड्यात मी ती उडीद डाळ आणि ते सगळ्या डाळींचं म्हणजे उडीद डाळ, चणा डाळ आणि मेथीचे दाणे जे आपण भिजवले होते ते मिश्रण वाटायला घेतलं होतं. हे वाटताना एक लक्षात ठेवायचं आहे, आपण कायम गार पाण्याचा वापर करायचा आहे. कारण इतक्या प्रमाणावर मिश्रण वाटताना आपला मिक्सर जो आहे ना तो तापतो. त्याची मोटर या सगळ्या गोष्टींना सपोर्ट करत नाही. एस्पेशली तुम्ही पाहिलं असेल तर साऊथ इंडियन घरांमध्ये इडली करताना ना एक स्लो ग्राइंडर असतो, त्यांच्याकडे तो रगडा असतो. त्या ग्राइंडरवर ते लोक हे इडलीचं बॅटर बनवतात. तर त्या स्लो प्रोसेसिंगमुळे ना इडल्या खूप हलक्या होतात. त्याचं म्हणजे जे इडलीचं पीठ आहे ना ते फार जाळीदार होतं, फर्मेंट व्यवस्थित होतं. आपल्याकडे आपण ते मिक्सरवर करतो ना, तर ते मिक्सर गरम झाल्या कारणामुळे हे पीठ ना नंतर व्यवस्थित येत नाही. त्याच्यामुळे थोडं थोडं पाणी घेत, पाण्याचा अंदाज घेत घेत ना घालत याच्यात आपण हे बघा, ही उडीद डाळ जी असते ना ती एकदम पातळ आपल्याला वाटायची. हे बघा एकदम बारीक मौसूत वाटून घ्यायची आपल्याला ही. पाहिलीत? आता ही उडीद डाळ मी एका पातेल्यात ट्रान्सफर करते. ज्या पातेल्यात आता मी हे सगळं मिश्रण वाटून झाल्यावर भिजवणार आहे ना, एकत्र करणार आहे ना, मिक्स करणार आहे, त्या पातेल्यात मी ही उडीद डाळ आता काढून घेते. लक्षात ठेवा वाटताना आपल्याला गार पाण्याचा वापर करायचा आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मिक्सरच्या पल्स मोडवर हे वाटून घ्यायचं, डिरेक्टली चालवायचं नाही. मिक्सर म्हणजे फुल स्पीडवर वगैरे चालवायचं नाही, पल्स मोडवर थोडं थोडं पाणी घालत त्याचा पाण्याचा अंदाज घेत आपण ते वाटून घ्यायची डाळ, तांदूळ वगैरे. कारण एकदमच आपण त्यात पाणी घातलं ना तर नंतर ते इडली डोशाच्या बॅटरसाठी ना आपल्याला ती कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करणं खूप डिफिकल्ट होऊन जातं. आता याच पद्धतीने ना मी तांदूळ वाटून घेणार आहे. ते तांदूळ मी वाटून झाल्यानंतर तुम्हाला दाखवते. तांदूळ वाटताना जर तुम्ही हे बॅटर केवळ आणि केवळ इडली करता करणार असाल ना तर तांदूळ ना 0 नंबरचा आपला बारीक रवा असतो ना तशा टेक्स्चरचं, म्हणजे तितपत बारीक वाटायचा. अगदी त्याचा म्हणजे गाळ एकदम बारीक वाटायचं नाही ते, म्हणजे असं इतकं नाही वाटायचं. थोडासा कोर्स ठेवायचं ते, तरच त्या इडल्या अशा दाणेदार छान उडपी रेस्टॉरंटसारख्या होतात. तर हे लक्षात ठेवा तुम्ही. जर फक्त तुम्ही हे बॅटर इडली करता करणार असाल ना तर तो तांदूळ वाटलेल्याचा मिश्रणाचं टेक्स्चर 0 नंबरच्या रवा इतपत रवाळ म्हणजे पाहिजे. आता हे तांदूळ जेव्हा मी वाटायला घेणार ना या मिक्सरच्या भांड्यात, तेव्हाच हे जे पोहे आहेत ना हे पण थोडे थोडे मी त्याच्यात ॲड करणार बॅच वाईज आणि ते वाटून घेणार आहे. तर मी आता तुम्हाला ते वाटून झाल्यावर दाखवते कसं दिसतंय. हे पहा मैत्रिणींनो, तांदूळ वाटून घेतल्यानंतर हे साधारण ना आपल्याला अशा कन्सिस्टन्सीचे हवे. ते बघा मी म्हटलं ना उडदाची डाळ जी आपण वाटून घेतली ना तितकी बारीक नाही, पण 0 नंबरचा जो रवा असतो ना त्या कन्सिस्टन्सीची ती वाटून घ्यायची आपण. आता इतके तांदूळ मी 2 बॅचमध्ये वाटले. आता ते तांदूळ आणि पोहे असं मिक्स करून वाटलंय. हे बघा आता हे एक मोठं पातेलं मी घेतलंय, त्याच्यात ती उडदाची वाटलेली डाळ काढून ठेवली आहे. आता हे तांदूळ मी याच्यात, म्हणजे तांदळाचं हे जे मिश्रण आहे ते याच्यात मी मिक्स करणार आहे, काढून घेणार आहे. आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे पोह्याऐवजी ना तुम्ही त्याच्यात वाटताना जर पोहे नसतील तुमच्याकडे तर तुम्ही ना त्याच्यात कुरमुऱ्याचा देखील वापर करू शकता. कुरमुऱ्यांनी सुद्धा इडली खूप छान हलकी होते. तर आपण आता हे या टोपात ट्रान्सफर करून घेऊया मिश्रण. साधारण उंचीने आणि आकाराने मोठा टोप घ्यायचा आपण, कारण नंतर ना ते फर्मेंट होतं ना बॅटर, तर ते वर येतं, असं फुलतं ना फर्मेंटेशनमुळे, तर ते ओव्हरफ्लो होण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे थोडं काळजीपूर्वक मोठाच टोप घ्यायचा आपण, उंच असा, म्हणजे फर्मेंटेशनसाठी जागा पण उरते वर टोपात. हे पहा पाण्याचा वाटताना कमीत कमी वापर करायचा. पाणी एकदाच जास्त झालं ना तर मग ते कन्सिस्टन्सी प्रॉपर इडलीसाठी येणार नाही.
तुमची. त्याच्यामुळे पाणी थोडं जर घट्ट झालं हे पीठ तर तुम्ही नंतर त्यात पाणी ॲड करू शकता. पण आधीच जर तुम्ही त्यात पाणी जास्त घातलंत ना तर मग प्रॉब्लेम होऊ शकतो कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करताना. त्याच्यामुळे काळजीपूर्वक कमीत कमी पाण्याचा वापर करून वाटण्याचा प्रयत्न करा. पल्स मोडवर वाटा, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे मिक्सरच्या. आणि ज्यांच्याकडे रगडा असेल, इलेक्ट्रिक रगडा घरी असेल ते तर उत्तमच आहे, मग त्याच्यावरच वाटायचं. पण जर मिक्सरचा वापर करणार असाल तर गार पाणी वापरून पल्स मोडवर फिरवून वाटायचं. थोडा पेशन्सचा खेळ आहे, पण त्याच्यामुळे ओव्हरऑल रिझल्ट नंतर पदार्थाचा तुम्हाला चांगला येणार आहे. हे पहा मैत्रिणींनो, तांदूळ आणि डाळ व्यवस्थित वाटून झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात जे काही लागलेलं मिश्रण होतं ते वेस्टेज अवॉइड करण्याकरता मी थोडंसं पाणी त्यात घालून ते पाणी देखील या मिश्रणात एकत्र मिक्स करून घेतलेलं आहे. आणि आता सरळ स्वच्छ हातांनी ना हे मिश्रण आहे ना खालपासून वरपर्यंत असं ढवळायचं व्यवस्थित. तुम्ही हे मिश्रण जितकं जास्ती फेटणार ना तितकं जास्ती तुमची इडली छान सॉफ्ट आणि अशी स्पॉन्जी होणार. आणि ते एकतर पीठ व्यवस्थित फर्मेंट होण्यासाठी मदत होते. हे पहा, व्यवस्थित ढवळून घ्या हे पीठ. हे जेव्हा असं आपण ढवळतो ना हाताने, हे चमच्याने करायला जाऊ नका, हे शक्यतो हाताचाच वापर करा हे करताना. त्याच्यामुळे काय ते एअर बबल फॉर्म होतात ना याच्यामध्ये, या पिठामध्ये. तर त्या एअर बबल्समुळे नंतर हे पीठ ना व्यवस्थित फर्मेंट व्हायला मदत होते आपल्याला. आणि लक्षात ठेवा, या मिश्रणात मी अजून मीठ घातलेलं नाहीये. जर तुम्ही हे सबंध मिश्रण एका दिवशी दुसऱ्याच दिवशी म्हणजे फर्मेंटेशनच्या दुसऱ्या दिवशी वापरणार असाल तरच त्यात तुम्ही मीठ घालायचं आहे. आता हे पीठ मी थोडं फ्रीजमध्ये साठवून ठेवणार आहे. एक दिवस त्याच्या इडल्या, एक दिवस त्याचे डोसे, आप्पे, म्हणजे हे पीठ संपेपर्यंत असं वापरणार आहोत आम्ही. आम्हाला इतकं पीठ एका वेळेला लागत नाही. तर तुम्ही जेव्हा हे पीठ सबंध एका वेळेला वापरणार असाल ना त्याच वेळेला याच्यात मीठ घालायचं. आधी घालून ठेवायचं नाही. जर ते घातलं ना तर ते पीठ टिकणार नाही, नासेल ते पीठ फर्मेंटेशन नंतर. हे बघा, आता मी ते पीठ व्यवस्थित ढवळून घेते काही सेकंद. आणि ना ते मग थोडं हलकं होईल, पीठ पण हलकं होतं थोडंसं. मग हे बघा, आपल्या हाताची उष्णता ना त्या पिठाला मिळाली पाहिजे जेणेकरून ते फर्मेंट व्यवस्थित होतं. बरं, आता हे किती तासात फर्मेंट होईल तर साधारण उन्हाळ्यात ना ते 5-6 तासात, 7 तासात पण, जेव्हा कडाकाचं ऊन असतं ना तेव्हा 6-7 तासात पण ते फर्मेंट होतं. पण कधी कधी काय होतं, थंडीतनं आणि पावसातनं ना त्याला फर्मेंटेशनसाठी वेळ जास्त लागतो. 12 तास लागतात, 14 तास लागतात. म्हणजे जसं बाहेर थंड वातावरण असतं ना तसं पिठाला देखील थंडी वाजते. त्याच्यामुळे मग हे ना पीठ आहे ना तुम्ही झाकून व्यवस्थित, एकतर तुमच्या घरातला कुठला उबदार कोना असेल किंवा उबदार जागा असेल ना किचनमधले तर तिथे हे ठेवू शकता. आता मी ना हे मायक्रोवेव्ह माझं ऑन करून ठेवून फक्त त्यात झाकून ठेवणार आहे. म्हणजे मायक्रोवेव्हची रात्रभर जी ऊब आहे ना, उष्णता आतमध्ये जी असते, त्याच्यामुळे हे पीठ व्यवस्थित फर्मेंट होईल. भले पाऊस पडत असेल, थोडा गारवा बाहेर असेल तरी ते व्यवस्थित काही तासात फर्मेंट होईल सकाळपर्यंत. पण त्याशिवाय ना तुम्ही म्हणजे थंडीतनं किंवा थंड वातावरणात काय करायचं, हे पीठ ना झाकून घेऊन व्यवस्थित त्याला ना अशा मऊ उबदार शॉलमध्ये किंवा एखाद्या ना स्वच्छ टॉवेलमध्ये झाकून ठेवायचं हे पीठ. म्हणजे हो, म्हणजे ह्या टोपासोबत ना या पातेल्यावर ना असं ते स्वच्छ टॉवेल तुम्ही घालून ते झाकून ठेवलं ना व्यवस्थित, आतमध्ये ऊब लागून म्हणजे ऊब निर्माण होऊन व्यवस्थित हे पीठ फर्मेंट होईल. असं देखील तुम्ही करू शकता. हे पहा, आता हे व्यवस्थित ढवळून घेते मी आणि हे ना फर्मेंटेशनसाठी आपण झाकून ठेवूयात. बरं, हे रेडी झाल्यानंतर आपण काय करायचं आहे, फ्रीजमध्ये हे एका हवाबंद डब्यामध्ये आपण ना हे प्रिझर्व करू शकतो. म्हणजे मीठ घालायचं नाही, साधारण आठवडाभर हे पीठ चांगलं टिकतं. जितका पोर्शन आपल्याला यातला लागणार आहे ना तो काढायचा आणि त्याच्यातच मीठ घालायचं आणि तेच पीठ आपण वापरायचं नेहमी इडली करता, डोसा करता किंवा काय. सर्वप्रथम फर्मेंटेशन नंतर या पिठाच्या ना इडल्याच करायच्या, कारण नंतर ना ते फ्रीजमध्ये जरी ठेवलं तर ते थोडंसं आंबट होतं. म्हणजे तर ते आंबट झाल्यानंतर ना त्याचे बाकीचे प्रकार चांगले लागतात. म्हणजे डोसा, उत्तप्पा किंवा आप्पे. इडली सगळ्यात पहिल्या दिवशी इडलीच करायची याची,
कारण इडली खूप जास्त आंबट झाली तरी ती चांगली लागत नाही. त्याच्यामुळे मी म्हटलं तशाप्रमाणे की ते जेव्हा आपल्याला लागणार ना करायचं असणार एखादा पदार्थ, तेव्हा आपण अर्धा तास आधी हे बाहेर काढायचं. ते पीठ नॉर्मल टेम्परेचरला यायला द्यायचं. तिथलं म्हणजे त्यातल्यातला जितका पोर्शन आपल्याला हवा आहे तो पोर्शन तितकं पीठ नॉर्मल टेम्परेचरला आणायचं, त्याच्यात मीठ घालायचं आणि नंतर मग जो आपल्याला पदार्थ त्याचा करून करायचा असेल, इडली, डोसा, उत्तप्पे, अप्पे वगैरे, तर ते तुम्ही करू शकता. आता हे पीठ अशा तऱ्हेने मी झाकून ठेवते आणि ते साधारण 8-10 तासांनंतर आपण चेक करूयात ते फर्मेंट झालंय काय. हे पहा मैत्रिणींनो, तब्बल 8 ते 10 तासानंतर आपला हा इडलीच्या पिठाचा टोप ते फर्मेंट होऊन पीठ वाहण्याच्या तयारीत आहे. तुम्ही पाहू शकताय इतकं छान पीठ फर्मेंट झालंय, इतकं छान जाळी पडली या पिठाला. हे बघा, मी तुम्हाला दाखवते. हे बघा, हे बघा किती छान फर्मेंट झालंय हे. आता हे मी एका हवाबंद डब्यात स्टोर करणार आहे फ्रीजमध्ये. याच्यात मीठ घालणार नाही. मला जेव्हा याच्या इडल्या, डोसे, आप्पे करायचे असतील तर जितकं लागेल मला पोर्शन तितकंच मी काढणार आणि त्यात मीठ घालणार. हे पहा, तुम्हाला जर ते 8 ते 10 तासांपूर्वीच म्हणजे फर्मेंट करून हवं असेल, आता हे मी रात्रभर ठेवलं होतं, 8 ते 10 तासांपूर्वी जर फर्मेंट करून घ्यायचं असेल तर तुम्ही सरळ त्यात एक कांदा, त्याचं म्हणजे बाहेरची साल काढून कांद्याची, तो कांदा ह्याच्यात आदल्या दिवशी रात्री फर्मेंट करताना खाली तळाशी टाकून ठेवायचा आहे एक कांदा, किंवा मग सरळ गरम तेलाचं मोहन असतं ना, ते याच्यात ओतायचं आणि त्याच्यावर झाकण मारून फर्मेंटेशनसाठी ठेवून द्यायचं. तरी देखील ते कमीत कमी वेळात लवकर फर्मेंट होतं. म्हणजे थंड जेव्हा हवा असते किंवा पावसाळा असतो किंवा थंडी असते त्यावेळेला पीठ फर्मेंट करण्याची ही उत्तम युक्ती आहे. हे बघा, पाहू शकताय तुम्ही किती ते एरी आणि बबल आलेले आहेत त्या पिठात. अशा प्रकारे पीठ जर आंबलं ना आणि ते फुललं तर म्हणजे फर्मेंट झालं तर ते छान इडल्या होतात, त्याच्या हलक्या इडल्या होतात.